नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत। हा पदार्थ आपल्याला उपवासासाठी देखील चालणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात पहिल्यांदा इथे मी एक वाटी घेतलेली आहे प्रमाण घेण्यासाठी। भिजवलेले साबुदाणे थोडे घेतलेत। आता एक वाटी साबुदाणे मी इथे घेते। मला 2 माणसांसाठी नाश्ता बनवायचा आहे, त्यामुळे मी 1 वाटी इतके साबुदाणे घेतलेले आहेत। आता इथे एक गोष्ट सांगायची आहे मला, आपण साबुदाणे कधी गडबडीमध्ये भिजवतो तर जास्त पाणी झालं, साबुदाणे असे एकदम नरम झाले तरी देखील आपण खिचडी न बनवता हा उपवासाचा पदार्थ बनवू शकतो। इथे मी 1 वाटी साबुदाण्यासोबत 1 मोठा बटाटा छान उकडून घेतलेला आहे, अशी फोडी करून। आता तो कुस्करून घेते साबुदाण्यासोबत, असं बारीक करून घ्यायचा छान। हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण तयार करणार आहोत। आणि इथे मी हिरवी मिरची घेतली आहे बारीक एकदम चिरून। ही जास्त तिखट नाही आहे मिरची, त्यामुळे मी थोडी जास्त घेतली आहे। 2 मोठ्या मिरच्या घेतल्या होत्या, थोडीशी कोथिंबीर घातली आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट मात्र जास्त घालायचं, म्हणजे चव छान लागते। चमचाभर जिरं घालून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालून घेतलं। आता हे सर्व पदार्थ छान मिक्स करून घेऊया। अगदी आपण जे खिचडीसाठी साहित्य वापरतो ना, साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी, तेच साहित्य आपण इथं वापरतोय, त्यामुळे हा पदार्थ नक्कीच उपवासासाठी पण चालणार आहे। अशा प्रकारे असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असा बटाटा कुस्करला गेला पाहिजे। आता यापासून आपण साबुदाण्याचे वडे पण बनवू शकतो, परंतु आज आपण इथे थोडा वेगळा पदार्थ ट्राय करतोय। हे पहा, असं छान मिक्स करून घ्यायचं। आता हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला एक साहित्य लागणार आहे, ते म्हणजे सँडविच मेकर। घरच्या घरी सँडविच बनवण्यासाठी आपण असा हा सँडविच मेकर वापरतो। आता हा सँडविच मेकर व्यवस्थित असा ओपन करून घेतला आहे मी। त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तेल सोडायचं आणि त्यानंतर आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते असं पातळ थर व्यवस्थित बनवायचा, छान असं घालून घ्यायचं, एकसारखं घालायचं, कुठे जास्त कुठे कमी असं नाही घालायचं। कारण आपण जो हा सँडविच बनवणार आहोत ना, तो छान कुरकुरीत झाला, पातळ असेल तर छान कुरकुरीत बनतो। त्यामुळे आता इथे एक स्टेप करायची, ती म्हणजे थोडंसं चीज असं किसून घालायचं आतमध्ये सँडविचच्या। खूप सुंदर चव लागते, खाताना खूप खरंच छान लागतो। नक्की ट्राय करा एकदा तरी। छानपैकी असा किसून घालायचा चीज पूर्ण। अमूलचे जे छोटेसे असे क्यूब मिळतात ना चीजचे, तोच मी इथे वापरला आहे। आणि अजून थोडंसं असं सारण वरती घालून घ्यायचं, कवर करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे कसं चीज आतमध्ये असं छान चव येते चीजमुळे ह्या सँडविचला। आता हे आपण बंद करून घेण्यापूर्वी थोडंसं तेल सोडूया, म्हणजे कसं अगदी इझिली आपण काढू शकतो। नंतर मग सँडविच तयार झाल्यानंतर चिटकणार नाही, त्यामुळे आपण असं थोडंसं तेल घालून घ्यायचं वरती। आता हे आपण सँडविच मेकर गॅसवरती ठेवणार आहोत। एकदम मंद गॅस ठेवायचा आणि मग आपल्याला हा सँडविच मेकर व्यवस्थित गॅसवरती ठेवायचा आहे। एका साईडने सँडविच छान असं कुरकुरीत तयार झालं की छान असा सुगंध येतो, आणि मग दुसऱ्या साईडून पण आपण पलटून घ्यायचं। हे पहा, व्यवस्थित दोन्ही साईडने आपण सँडविच छान असं कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे। आता काढून घेऊया। बघा किती सुंदर आणि मस्त कुरकुरीतच बनतं, नक्की एकदा ट्राय करा। हे पहा, हे सँडविच बनवण्यासाठी आपल्याला ब्रेडची अजिबात आवश्यकता नाही, झटपट तयार होतं आणि चवीला अतिशय सुंदर लागतं। लहान मुलांना देखील तुम्ही चटणी किंवा सॉससोबत देऊ शकता। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा।